अमरावती काँग्रेसचा आदेश पक्षामधील नगरसेवकांनी जुगारलेला आहे। काँग्रेसकडून तटस्थ राहण्याचे निर्देश तरी सुद्धा मतदान होणार आहे। काँग्रेस नगरसेवक मतदानासाठी दाखल झालेले आहेत। मतदान न करण्याचे निर्देश आहेत तरी सुद्धा यांनी मतदान केलंय। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालेली असून काँग्रेस नगरसेवकांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। काँग्रेसच्या गटनेत्यांनी नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश दिलेले होते, तसं निर्देश देणारे पत्रक काढलेलं होतं, पत्र दिलेलं होतं। मात्र त्या आदेशांकडे दुर्लक्ष करत अमरावती शहरामधील काँग्रेस नगरसेवक मतदानासाठी दाखल झालेत। आतापर्यंत अनेक काँग्रेस नगरसेवकांनी आपल्या मतदानाचा हक्क सुद्धा बजावल्याची माहिती आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत आहेत। छगन, पत्र जारी केलेलं असताना सुद्धा आदेश का जुगारले जात आहेत? नक्कीच श्रद्धा, आज जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते आहे। दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि आतापर्यंत 45.5% मतदान झालं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। असं जरी असलं तरी मात्र यात एक ट्विस्ट आलेला होता, कारण नाट्यमय घडामोडी या मतदानाच्या अगोदर सुद्धा काँग्रेसमध्ये आपण पाहायला मिळाल्या होत्या। आज जे पत्रक निघालेलं होतं त्यामध्ये गटनेत्यांकडून शहराचे जे 17 नगरसेवक आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले होते की कोणीही मतदानाला जाऊ नये, अशा पद्धतीच्या सूचना आणि आदेश हे देण्यात आलेले होते। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर काँग्रेसच्या सकाळी नगरसेवकांनी मतदानाला येऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यामुळे आदेशाची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही आहे। त्यामुळे आता काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावरती कुठली कारवाई केली जाते का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण एक नव्हे तर तब्बल सकाळच्या वेळी जर बघितलं तर 4 नगरसेवकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आणखी देखील काँग्रेसचे नगरसेवक मतदानाला येतील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर येत आहे। त्यामुळे आता कोणत्या कोणत्या नगरसेवकांवरती काँग्रेस कारवाई करणार का, किंवा पक्षाचा जो आदेश काढलेला आहे त्या आदेशाला न जुमानता ज्या नगरसेवकांनी मतदान केलेलं आहे त्यांना पक्षाबाहेर काढलं जातं का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं नगरसेवकांची आहे। भूमिका सुद्धा ऐकावी लागेल, काय कारवाई होते त्याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद छगन दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।